आहे दीपाली ब्लाउज कटिंग स्टिचिंग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर पहा, मी याच्या अगोदर माझ्या चॅनलवरती भरपूर सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्यामधून मी तुम्हाला ब्लाउज शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु स्टेप बाय स्टेप ब्लाउज मी कुठेही शिकवले आहेत, म्हणजे लाईव्ह व्हिडिओ घेतले, तसेच शॉर्ट अपलोड केले, तसेच व्हिडिओ अपलोड केले। पण मी जसं घरी म्हणजे बनवत होते ब्लाउज, त्याचा मला योग्य वाटला, म्हणजे मी चांगला व्हिडिओ बनवला की तो मी अपलोड करत होते। तर तुम्हाला सांगते, असे करत करत मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत होते। परंतु आता मी काय करणार आहे, बऱ्याच महिला आहेत, 70 ते 75-80% महिला आता काय करतात, स्वतःचे ब्लाउज स्वतः शिवण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि ज्या घरी बसल्या म्हणजे मोकळ्या महिला असतात, त्या पण काय करतात, मोबाईलवरून ब्लाउज शिकण्याचा प्रयत्न करतात। त्या काय करतात, इकडं तिकडचे व्हिडिओ पाहतात, म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे, आणि वेगळे व्हिडिओ पाहून काय होतं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज बनवण्याचा त्या प्रयत्न करतात। म्हणजे ह्याचं वेगवेगळे स्टेप, प्रत्येकाचे एक रूल असतो पहा, म्हणजे प्रत्येकाची कटिंग करण्याची पद्धत वेगळी असते, शिलाई करण्याची पद्धत वेगळी असते। स्टेप बाय स्टेप त्यांना शिकायला भेटत नाही, म्हणजे ह्याचं थोडं पाहून त्याचं थोडं पाहून त्याचं थोडं पाहून असं काय होतं की जेणेकरून त्यांना ना व्यवस्थित शिकताच येत नाही पहा। म्हणजे थोडंसं कुठेतरी काहीतरी चुकतं आणि ब्लाउज बिघडतो। आता ब्लाउज बिघडलं की त्या काय करतात, हार मानतात आणि म्हणतात मला ब्लाउज जमत नाही। परंतु मी आता काय करणार आहे, व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप म्हणजे एक रोज व्हिडिओ अपलोड करणार आहे, आणि त्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचा स्टेप बाय स्टेप कसं शिकायचं, म्हणजे जसं आपण पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, चौथी पायरी चढल्यानंतरच वरती जातो। अगदी असं नाही की पहिल्या पायरीवरून 10व्या पायरीवरून 10व्या पायरीवरून 15व्या नंतर असं नाही होत पहा। 1-2 तुम्हाला स्टेप बाय स्टेपच आपल्याला वरती जावं लागतं। म्हणजे ब्लाउजचं पण तसं आहे, स्टेप बाय स्टेपच शिकायला लागतं, आणि त्यानुसार तुम्ही काय करू शकता, ब्लाउज शिलाई करायला शिकू शकता। तर तुम्हाला ज्यांचं आवडेल मोबाईलवरून शिकण्यासाठी, तर त्यांचं तुम्ही पाहून, म्हणजे एखाद्या लेडीजचा समजा व्हिडिओ चॅनल असेल ब्लाउजचा, तर तुम्ही काय करायचं, त्यामध्ये पहिल्यांदा दुसऱ्यांदा म्हणजे तिची संपूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप म्हणजे पाहत जायचं। ज्यांनी स्टेप बाय स्टेप शिकवलेला आहे ब्लाउज शिलाई करण्यासाठी, त्यांचे व्हिडिओज पाहायचे आणि काय करायचं, ब्लाउज शिलाई करायला एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त असं शिकून घ्यायचं पहा। तर मी काय करणार आहे, आता मी मोबाईलवरून कसं शिकायचं, म्हणजे स्टेप बाय स्टेप ते तुम्हाला एक सांगत आहे की मोबाईलवरून कसं शिकायचं, आणि मी पुढे काय करणार आहे ते पण मी तुम्हाला सांगत आहे। मोबाईलवरून स्टेप बाय स्टेप कसं शिकायचं, तर पहिल्यांदा काय करायचं असतं, आपल्याला जे साहित्य लागतं ते आणावं लागतं। त्यानंतर तुम्हाला टिपा मारायला, कटिंग करायला, नंतर शिलाई करायला, त्याच्यानंतर डिझाईन बनवायला, नंतर त्या डिझाईनचं कटिंग, असं सगळं भरपूर वेगवेगळं अगदी किचकट असतं पहा। म्हणजे ब्लाउज शिलाई करणं हे खूप किचकट असतं, अगदी छोटे छोटे तुकडे असतात, आणि त्या तुकड्यांपासून आपल्याला एक ब्लाउज तयार करायचा असतो। आता हाच ब्लाउज पहा, मी डिझायनर ब्लाउज शिलाई केलेला आहे। इथं पहा पोप म्हणजे फुगा बनवलेला आहे। इथून मी साडीचे किनार आहे पहा, इकडं ते किनारीचं इथं मी डिझाईन ही बनवलेली आहे, म्हणजे गोलाकार असा शेप दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर इथं पहा मोती पोटली वगैरे मी बनवलेली आहे, डिझायनर ब्लाउज बनवलेला आहे। हा ब्लाउज शिलाई करताना तुम्हाला कमीत कमी 600 ते 700 रुपये शिलाई द्यावी लागणार आहे। तर एखादीला वाटलं की मला मोकळा वेळ असतो, बाहेर माझी शिलाई जाऊ नये, म्हणून तुम्ही काय करू शकता, मोबाईलवरून परफेक्ट असं ब्लाउज घरी बसून शिवायला शिकू शकता। तर आत्तापासून रोज ऑनलाईन मी क्लास घेणार आहे। ऑनलाईन म्हणजे व्हिडिओच्या मार्फत, अगदी फ्री, कुठेही तुम्हाला पैसे खर्च करायला लागणार नाही। रोज एक व्हिडिओ अपलोड करणार। पहिला व्हिडिओ मध्ये साहित्याचं असेल, त्यानंतर त्या साहित्याचा उपयोग कुठं कसा करायचा हे संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे। त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टिपा कशा मारायच्या, मशीनला धागा कसा लावायचा, बॉबिनमध्ये धागा कसा भरायचा, मशीनला धागा कसा अटॅच करायचा, धागा कोणता वापरायचा, हे सगळं पद्धतशीर सांगणार आहे पहिल्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साहित्य, दुसऱ्या व्हिडिओमध्ये टिपा कशा मारायच्या, तुम्ही त्याचा प्रॅक्टिस कशी करू शकता, किती दिवसामध्ये तुम्हाला परफेक्ट टिपा मारता येणार आहेत। तसेच त्याच्यानंतर मी तुम्हाला कटिंग कसं करायचं, म्हणजे कटोरी ब्लाउज असो, प्रिन्सेस कटोरी ब्लाउज असो, फोरटक्स असो, असे सगळ्या प्रकारचे, म्हणजे फोरटक्स असो, 3 पीस प्रिन्सेस असो, तर एकाच पेपर पॅटर्नवरून अनेक ब्लाउजचं कटिंग करायला गेला तर ते तुम्हाला सहजासहजी जमणार नाही। म्हणजे काय होणार आहे, सहजासहजी जमणार नाही म्हणजे ते तुम्हाला थोडंसं अडखळल्यासारखं होणार आहे। म्हणजे असं तुम्ही एकच पेपर पॅटर्न, समजा 32 साईजचा पेपर पॅटर्न असेल, त्याच्यावरून तुम्ही 34 साईजचा ब्लाउज शिवायला गेला, किंवा 36-34 साईजचा एक ऍडजस्ट होऊन जाईल थोडासा, पण त्यानुसार तुम्ही 38 साईजचा ब्लाउज शिवायला गेला तर ती बसणार आहे का त्या लेडीजला, नाही बसणार। तर प्रत्येक प्रकारचा, म्हणजे 32चा वेगळा असतो, 34चा वेगळा असतो, 36चा वेगळा असतो, 38चा वेगळा असतो, स्टेप बाय स्टेप असे पेपर पॅटर्न असतात पहा। ते तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकता। तुमच्या जर एखादी जास्त अशी ओळखीची वगैरे महिला असेल, ती पेपर पॅटर्न विकत असेल, तिचे ब्लाउज एकदम परफेक्ट बसत असेल, तर ते पेपर पॅटर्न तुम्ही घेऊ शकता। पेपर पॅटर्न जरी आयते घेतले तर ते कटिंग करायचं कसं,
ते तुम्हाला मोबाईलवरून शिकावं लागणार आहे. त्यानंतर शिलाई कशी करायची ते तर तुम्ही कुठनं विकत घेऊ शकत नाही, ते तुम्हाला स्वतः शिकायला लागणार आहे. तर मी स्टेप बाय स्टेप रोज जेवढं तुम्हाला म्हणजे शिकणार आहात तुम्ही, आजपासून मी तुमच्यासाठी व्हिडिओवरती काम करणार. तुम्हाला जेवढं शिकायचं आहे तेवढ्याचा मी काय करणार आहे, व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर पहिल्यांदा मी जर पहिला व्हिडिओ तुम्ही पहिल्या दिवशी पाहिला, दुसरा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी पाहिला, तिसरा व्हिडिओ पाहिला, चौथा समजा स्किप झाला तुमच्याकडून, तर तुम्ही तो 5व्या दिवशी पण दोन्ही व्हिडिओ पाहून काय करू शकता, शिकू शकता. अगदी एक दीड महिन्यामध्ये, एका महिन्यामध्ये म्हटलं तरी तुम्हाला स्टेप बाय स्टेप जर तुम्ही मेहनत घेतली, तुम्ही फक्त पाहिलं म्हणजे शिकणार नाही आहात. जर तुम्ही मेहनत घेतली तरच तुम्हाला ते जमणार आहे. तर मी मशीन हे पहा, ही माझ्याकडे मशीन आहे. या मशीनवरतीच मी तुम्हाला आता हे सगळं स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. कात्री, जे साहित्य लागणार आहे ते सगळं साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे. आणि पहिल्या व्हिडिओ पासून ते अगदी माझं पुढचे जेवढे व्हिडिओ होणार आहेत तेवढ्या व्हिडिओपर्यंत जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही घर बसल्या काय करू शकता, ब्लाऊज शिलाई करू शकता. तर शॉर्ट अपलोड केलेले आहेत, व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, लाईव्ह व्हिडिओ घेतले. लाईव्ह व्हिडिओमध्ये मी काय केलं होतं, पेपर पॅटर्न महिलांच्या आवडीनुसार बनवून दाखवत होते. पहा, तर महिलांच्या आवडीनुसार मी जर पेपर पॅटर्न बनवून दाखवत होते, पण माझं त्यामध्ये काय व्हायचं, प्रत्येक महिलेचा वेगवेगळा पेपर पॅटर्न असायचा, मग बाकीच्यांना ते शिकता येत नव्हतं. पण आता मी काय करणार आहे, तुमच्या आवडीनुसार म्हणजे मी प्रत्येक साईजसाठी पेपर पॅटर्न कसा कट करायचा किंवा प्रत्येक साईजसाठी शिलाई कशी करायची हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर यानंतर तुम्हाला मला अजून एक सांगायचं आहे की डिझायनर ब्लाऊज, सध्याचा ट्रेंड म्हणजे डिझायनर ब्लाऊज. ब्लाऊजची कटोरी, ब्लाऊजची नुसती प्रिन्सेस कटोरी ब्लाऊजची तुम्ही अगदी सिंपल तुम्ही सगळं साहित्य दिलं तरी 200 ते 250 रुपये शिलाई असते. पहा, सिटी एरियामध्ये ती 300-350 रुपये असते. डिझाईनचे ब्लाऊज शिवले असे माझ्यासारखे तर तुम्हाला सांगते 600-700 रुपये, 500 रुपये, 450 रुपये अशी शिलाई द्यावी. आता सध्याला कलांजली पैठणी सारख्या साड्या पाहतात, ऑलरेडी वर्क केलेले ब्लाऊज येतात, ते कशी शिलाई करायची, त्याचे गळे लहान कसे करायचे, मोठे कसे, सगळं व्हिडिओ मला सांगा. आम्ही ज्यावेळेस शिकलेलो त्यावेळेस होते का ही कलांजली पैठणी, त्याचे गळे लहान मोठे? मोबाईलवरून शिकता आले, त्याचे गळे कसे लहान करायचे, त्याची बाही कशी कटिंग करायची हे शिकायला लागत आहे. तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवणार आहे. स्टेप बाय स्टेप म्हणजे मी काय करणार आहे, कोणता व्हिडिओ इकडे तिकडे मिस करणार नाही. म्हणजे स्टेप बाय स्टेप शिकायचं म्हणजे तुम्हाला पहिल्या पायरीवरती काय शिकायचं आहे, दुसऱ्या पायरीवरती काय शिकायचं आहे, तिसऱ्या पायरीवरती काय शिकायचं आहे, चौथ्या पायरीवरती काय शिकायचं आहे, 5व्या पायरीवरती काय शिकायचं आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा काय शिकायचं आहे, तर साहित्य कोणतं लागतं मोबाईलवरून ब्लाऊज शिकण्यासाठी. तुम्ही एखाद्या चांगल्या व्यक्तीची कशी ओळख करू, म्हणजे एखाद्या चांगल्या व्यक्तीचा, म्हणजे असं म्हणत नाही की मी माझा चॅनल पाहून तुम्ही शिकू शकता. दुसऱ्या कोणत्याही एखाद्या टेलरचं बोललेलं तुम्हाला आवडत असेल, म्हणजे त्यांचं समजत असेल तर त्यांचं पाहून पण तुम्ही शिकू शकता. तसं काही नाही की ज्याचं समजत नाही तेच तुम्ही शिकावं. म्हणजे तुम्हाला जिथं समजणार आहे ना ते तुम्ही पाहू शकता. मी तर तुम्हाला एकदम परफेक्ट समजून सांगणार आहे प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून. तर तुम्हाला मी सांगते मी काय करणार आहे, फर्स्ट टायमिंगला साहित्य हे ते मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे. अगदी डिझायनर ब्लाऊज पासून अगदी माझे रोज एक व्हिडिओ अपलोड होणार आणि भाग 1 भाग 2 म्हणजे क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4, क्लास 5, क्लास 7 असे क्लासेस घेणार आहे मी ब्लाऊजचे. तर अगदी बऱ्याच महिलांचं स्वप्न असतं पहा की स्वतःचे ब्लाऊज, आता ड्रेस वगैरे आलेले आहेत पण साडीसारखा लुक कुठे नाही. आपल्या इंडियाची ऑल ओव्हर म्हणजे आपल्या इंडियामध्ये ऑल ओव्हर साडीच जास्त वेअर केली जाते आणि महिलांचा पोशाखच साडी आहे. कोणताही ड्रेस घाला, काहीही घाला, पण साडीची म्हणजे साडी जो लुक येतो ना तो दुसऱ्या कशातही येत नाही. तर साडीपासून मस्त असं ब्लाऊज म्हणजे साडीत आलेले ब्लाऊज असतात ते कसे कट करायचे, कसे शिलाई करायचे ते सगळं सांगणार आहे. तर आजपासूनचे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे होणार आहेत. लाईव्ह व्हिडिओमध्ये मी भरपूर असे पेपर पॅटर्न कट करून दाखवले, भरपूर प्रकारच्या शिलाई दाखवल्या. पण काय होतं, इकडं तिकडं व्हिडिओ असे होतात, म्हणजे तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे आहे तो व्हिडिओ सापडत नाही. स्टेप बाय स्टेप शिकण्यासाठी कोणती स्टेप पहिल्यांदा वापरायची, त्यानंतर कोणती स्टेप वापरायची, त्यानंतर कोणती स्टेप वापरायची हे पण समजत नाही. असंच होतं पहा बऱ्याचदा. तर माझं काय झालं, मी बऱ्याच महिलांच्या आवडीनुसार त्यांना पेपर पॅटर्न बनवायला शिकवलं, परंतु ते पेपर पॅटर्नसाठी जे चार्ट लागतात ना ते चार्टच मी सांगितलेले नाहीये. तर आता मी काय करणार आहे, जे चार्ट असतात ना ते सांगणार आहे. म्हणजे बाही कटिंग करण्यासाठी शोल्डर, बाहीचा रुंदी कशी घ्यायची, लांबी कशी घ्यायची, अजूनही ना आर्म म्हणजे फिश कटचा सेप कसा द्यायचा, याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवणार. आणि बाहीचा चार्ट असतो ना त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवणार की जेणेकरून तुम्हाला कोणत्याही साईजची बाही असू दे तरी तुम्हाला त्या चार्टनुसार बनवता आली पाहिजे. म्हणजे कॅप हाईट कोणत्या साईजला किती घ्यायची, रुंदी कोणत्या साईजला किती घ्यायची, त्याचा फॉर्म्युला कसा असतो, त्याचा एक तुम्हाला पॅटर्न देणार की तुम्ही कोणत्याही साईजची बाही बनवू शकता.
त्यानंतर पहा, प्रिन्सेस कटोरी असो, अगर कटोरी असो, फरटक्स असो, यामध्ये पण कसं असतं, गळ्याच्या खोलीनुसार काय होतं, शोल्डर ठरतं. गळा जास्त वरती असेल तर शोल्डर हे जास्त मोठं असतं, गळा जास्त खोल असेल तर शोल्डर हे कमी असतं. तर कोणता गळा किती खोल असल्यावर कोणत्या साईजला कोणता घ्यायची, म्हणजे साईज म्हणजे कसं घ्यायचं शोल्डर, याचा पण चार्ट देणार आहे. तर आईपट्टी कशी बनवायची, कटोरी कशी बनवायची, प्रिन्सेस कटोरीमध्ये प्रिन्सेस कटोरी कशी बनवायची, बॅक पार्ट कसा बनवायचा, अस्तरचा बॅक पार्ट कसा बनवायचा, साध्या ब्लाउजचा बॅक पार्ट कसा बनवायचा, हे सगळं तुम्हाला ऑल ओव्हर शिकवणार आहे. तर तुम्ही आजपासूनचे सगळे व्हिडिओ एकदम परफेक्ट, एकदम व्यवस्थित आणि एकदम छान असे पाहत चला, म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, एकदम स्टेप बाय स्टेप शिकता येणार आहे. आणि हो, हा माझा पहिला जरी व्हिडिओ असला तरी उद्यापासून क्लासेस चालू होणार आहेत. उद्या माझा क्लास पहिला असणार आहे. तर तुम्हाला मी सांगते, पहिला क्लास, दुसरा क्लास, तिसरा क्लास, समजा तुम्ही जर उशिरा जॉईन झाला, माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा जरी पोचला, अगदी 10 दिवस, 15 दिवस किंवा एक 15 दिवस, 20 दिवस जरी लेट झालं, तरी हे व्हिडिओ मी सेव्ह करून ठेवणार आहे. पहिली स्टेप, दुसरी स्टेप, क्लासेस. तुम्ही अगदी मधून जरी जॉईन झाला क्लास, रोजचा व्हिडिओ तुम्ही रोज माझ्या चॅनलवरती पाहू शकता. आणि ब्लाऊज शिलाई करायला अगदी स्टेप बाय स्टेप, अगदी चार्टनुसार तुम्हाला सांगणार आहे. परफेक्ट कटिंग कसं करायचं, परफेक्ट शिलाई कशी करायची, शिलाई मशीनला धागा लावण्यापासून ते ब्लाऊजला हुक्स बसवण्यापर्यंत संपूर्ण ब्लाऊजचं सगळं काही तुम्हाला मी आता दाखवणार आहे. तर इथून पुढचे सगळे व्हिडिओ व्यवस्थित पहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. म्हणजे माझा पहिला व्हिडिओ अपलोड झाला, माझा कोणताही व्हिडिओ जरी अपलोड झाला तरी प्रथम तो तुमच्यापर्यंत येणार आहे आणि तुम्हाला त्यातून काहीतरी शिकता येणार आहे. तर घर बसल्या तुम्ही माझे फक्त 30 ते 35 जरी व्हिडिओ पाहिले स्टेप रोजचे रोज, तरी तुम्हाला काय होणार आहे, व्यवस्थित असे ब्लाऊजचं कटिंग आणि व्यवस्थित अशी ब्लाऊजची शिलाई करता येणार आहे. तुम्ही स्वतःचा ब्लाऊज हा माझ्या व्हिडिओ पाहून शिकू शकता. आणि तुम्हाला जर समजा एखादी स्टेप त्यातली समजलीच नाही तर तुम्ही काय करायचं, मला कमेंटमध्ये विचारायचं. त्या कमेंटचं उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईन. आणि तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये, समजा चौथ्या व्हिडिओमध्ये, समजा किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये, चौथ्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही मला कमेंट केलेली असले तर 5व्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचं थोडंसं सविस्तर सांगेन. म्हणजे तुम्हाला काही नाही समजलं किंवा चॅटिंगमधून, कमेंटमधून तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर भेटेल. तर तुम्हाला सांगते, इथून पुढचे सगळे व्हिडिओ व्यवस्थित पाहत चला आणि व्यवस्थित असं कटिंग आणि शिलाई करायला सुरुवात करूयात. आता हा माझा तुम्हाला सांगण्यासाठीचा कदाचित पहिला व्हिडिओ असेल आणि यानंतरचे व्हिडिओ हे तुम्हाला शिकण्यासाठी असतील. फक्त या क्लासेसमधून मी तुम्हाला काय सांगणार आहे हे सगळं मी सविस्तर असं या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे. ते सहजासहजी तुम्ही स्वतःचे ब्लाऊज किंवा माझे हे व्हिडिओ पाहिल्यानंतर, म्हणजे सगळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप तुम्ही व्यवस्थित पाठीमागचे जरी पाहिले ना, तर तुम्हाला काहीतरी शिकायला भेटणारच आहे. इथून पुढचे जर व्हिडिओ तुम्ही स्टेप बाय स्टेप पाहत गेला तर तुम्हाला भरपूर काही असं शिकायला भेटणार आहे. तर चला, आजपासून आपण तुमच्यासाठी स्पेशल क्लासेस तयार करून, म्हणजे या अगदी छोटा, रोज मी तुमच्यासाठी 15 मिनिटाचा वेळ नक्कीच काढून तुम्हाला शिकवू शकते. 15 मिनिटामध्ये मी तुम्हाला भरपूर काही रोज शिकवू शकते. 15 ते 20 मिनिटामध्ये अगदी फक्त शिलाई आल्यानंतर थोडासा जास्त वेळ लागतो, कटिंग असेल तर थोडासा कमी वेळ लागतो. आणि ज्या महिला शिकलेल्या आहेत परंतु त्यांना प्रॉब्लेम येतो, म्हणजे शोल्डर मुंडा वगैरे, गळा वगैरे कट करताना प्रॉब्लेम येतो, ब्लाऊज बिघडतात, काकेमध्ये घोळ येतो, साईड फिटिंग असते, ते साईड फिटिंग बरोबर येत नाही. पहा, माझ्या ब्लाऊजची साईड फिटिंग एकदम कशी परफेक्ट आलेली, कुठेही गुडी घडी आलेली नाही, ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त बसलेला आहे. असे छान छान ब्लाऊज जर तुम्हाला बसावेसे वाटत असेल तर तुम्ही काय करायचं, चॅनलचे क्लासेस व्हिडिओ उद्यापासून रोज डेली पाहायचं आणि सबस्क्राईब, लाईक करून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला माझे नोटिफिकेशन पडणार आणि तुम्ही काय होणार, ते व्हिडिओ तुमच्यापाशी रोजच्या रोज पोचणार. आणि तुम्ही चॅनलवरती जाऊन जरी पाहिले तरी काहीही अडचण नाही, तुम्ही परफेक्ट असं शिकू शकता, परफेक्ट असं तुम्हाला समजणार आहे, परफेक्ट असं तुम्हाला सगळं काही येणार आहे. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी आता काय करणार आहे, क्लासेस घेणार आहे. रोज 15 ते 20 मिनिटं माझा हा क्लास होणार आणि तुम्हाला भरपूर काही असं फास्ट असं खूप छान असं शिकता येणार आहे. तर तुम्हाला हे क्लासेस कसे वाटते, तुम्हाला पहिले 4-5 क्लास झाले की समजणार आहे की यांचं पाहून मला समजणार आहे. कारण चार्ट वगैरे मी सगळं देणार आहे यावेळेस. लाईव्ह व्हिडिओमध्ये मला ते जमलं नाही कारण प्रत्येकाचं वेगवेगळं मला जमत नव्हतं. आता मी काय करणार आहे, स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे. त्यामुळे मला कोणाचाही काही असं स्पेशल कोणासाठी काही करायला लागणार नाही. मी सगळ्यांसाठी सगळं काही करणार, म्हणजे सगळ्यांच्यासाठी काय करणार, मी स्पेशल असं व्हिडिओ अपलोड करणार स्टेप बाय स्टेप. तर अगदी कुठेही स्किप न करता, एकही व्हिडिओ स्किप न करता उद्यापासून डेली रोजची रोज व्हिडिओ पाहत चला. म्हणजे काय होणार आहे, ब्लाऊज तुम्हाला जमणार आहे. कटिंग, शिलाई, पेपर कटिंग असो, टिपा मारायच्या असो,
सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शिकायला भेटणार आहे. मोबाईलवरून एकदम फ्रीमध्ये, कुठेही तुम्हाला पैसे खर्च करायचे किंवा तुम्हाला जेवढं साहित्य लागणार आहे ना तेवढंच तुम्ही आणायचं. कुठेही तुम्हाला पैसे वगैरे खर्च करायला लागणार नाही. तर चला, आजपासून फ्री ऑनलाईन मोबाईलवरून क्लास सुरुवात. कुठेही पैसे खर्च न करता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम परफेक्ट सोप्या आणि साध्या मराठी भाषेमध्ये. तर ओके, आता बाय. उद्यापासून क्लासमध्ये नक्की या.